श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखली जाते. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या या दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज संपन्न होणार असल्यानं रात्री 12 वाजल्यापासूनच भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले होते. आज पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला होता. उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, महापूजा आदी धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी पंचपदी कीर्तन झालं. सायंकाळी 4 वाजता श्री उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली. यानंतर 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी अबीर गुलालाची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करण्यात आला. जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला. उत्सव काळात मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि देखावा करण्यात आला होता. वाढलेल्या थंडीची तमा न बाळगता मुंबईहून सुंदर प्रभाळे ही 90 वर्षांची वृद्ध महिला भाविक कुटुंबियांसमवेत दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दीचं नेटकं नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतुकीसह मोठा बंदोबस्त ठेवला होता. दत्त देवस्थानच्या वतीनं भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. तर ग्रामपंचायतीच्या वतीनं भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, पिण्याचं पाणी या व्यवस्था करण्यात आल्या. शिवाय व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, दत्त मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी, NCCचे विद्यार्थी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष वैभव काळू पुजारी, सचिव संजय पुजारी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच चित्रा सुतार, उपसरपंच रमेश मोरे, धनाजीराव जगदाळे, ग्रामविकास अधिकारी SP कांबळे यांनी नियोजन केलं. आज दिवसभर मंदिर परिसरात भाविकांच्या नादुरुस्त झालेल्या वाहनांची कोल्हापूर जिल्हा 4 व्हीलर वर्कशॉप ओनर वेलफेअर असोसिएशनकडून मोफत दुरुस्ती करून सेवा देण्यात आली. दरम्यान या उत्सव काळात मंगळसूत्र, मोबाईल, पैसे चोरीच्या घटना घडल्यानं काही भाविक हैराण झाले होते.